सकाळचा चहा 2च घोट घेतले आणि अचानक काहीतरी संशय आला। पुढच्याच क्षणी उघड झाला धक्कादायक कट। स्वतःचा मुलगा, सून आणि पत्नीनेच 75 वर्षीय वृद्धाला विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप। बीडमधील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र कनेक्ट न्यूज। बीड जिल्ह्यातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून स्वतःच्या मुलाने, सुनेने आणि पत्नीनेच 75 वर्षीय वृद्धाला विष देऊन ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। चहात विष मिसळण्याचा संशय आल्याने वृद्धाचा जीव थोडक्यात बचावलाय। या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूया सविस्तर बातमी। बीड तालुक्यातील सफेपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहाजी रंगनाथ इतापे हे गेल्या 1.5 वर्षांपासून कुटुंबापासून वेगळे राहत असून स्वतःच्या शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत। कौटुंबिक वादाचं मूळ कारण होतं जमिनीचा प्रश्न। शहाजी यांच्या दिवंगत मुलगा नितीन याच्या शेतात दुसरा मुलगा मारुती इतापे याला शेड उभारायचं होतं। तसेच त्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभारण्यासाठी जागा द्यावी अशी त्याची मागणी होती। मात्र शहाजी यांनी या कामाला विरोध केला। त्यानंतर घरातील वाद वाढत गेले। या वादातून मुलगा मारुती, सून विद्या आणि पत्नी यांनी शहाजी यांना वारंवार शिवीगाळ केल्याचा तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व पार्श्वभूमीवर 24 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला। शहाजी इतापे आपल्या शेतातील घरात चहा बनवत होते। चहा पिताना त्यांनी 2 घोट घेतले, मात्र त्यानंतर चहाला तीव्र उग्र वास येत असल्याचा त्यांना संशय आला। संशय आल्याने त्यांनी उरलेला चहा तात्काळ फेकून दिला। त्यानंतर त्यांनी साखरेची तपासणी केली। साखर पाण्यात टाकल्यानंतर पाणी ताकासारखं पांढरं होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यावरून साखरेमध्ये विषारी पदार्थ मिसळल्याचा त्यांना संशय आलाय। या घटनेनंतर त्यांना तातडीने स्त्री कुटीर रुग्णालय नेकनूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवानं वेळेत संशय आल्याने त्यांचा जीव वाचलाय। या प्रकरणी शहाजी इतापे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा मारुती, सून विद्या आणि पत्नी यांच्या विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी विविध नमुने तपासणीसाठी पाठवले असून चहात किंवा साखरेत प्रत्यक्षात विषारी पदार्थ मिसळला होता का यासह संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। जमिनीच्या वादातून कुटुंबातील सदस्यांविरोधात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मात्र या आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय।